तर जागतिक बुद्धिबळ स्पर्धेची नुकतीच ग्रँड मास्टर झालेली नागपूरची दिव्या देशमुख नागपूरमध्ये दाखल झाली आहे। दिव्याच्या स्वागतासाठी तिच्या कुटुंबियांसह राजकीय मंडळी आणि नागरिकही उपस्थित होते। बुद्धिबळाचं ग्रँड मास्टर झाल्यानंतर तिचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येते। 2 ऑगस्टला फडणवीसांच्या हस्ते दिव्या देशमुख यांचा सत्कार देखील होणार आहे। दिव्या आपल्या सोबत आहे। फार छान वाटत आहे। काय भावना आहे तुझ्या पहिल्या? नागपूरचा मी आपल्या पुण्यात दिलनी स्वागत करते आणि इतकं छान माझ्यासाठी सगळं केलंय, मी आभार आहे खूप। दिव्या तू नागपुरात आली आहे, जल्लोषात स्वागत केलं जात आहे तुझं, कसं वाटतं आपल्या शहरात आल्यानंतर? खूप छान वाटत आहे। काय आता पुढचा नेमका प्रवास कसा राहील तुझा? आता नेक्स्ट महिन्यामध्ये एक टुर्नामेंट आहे, तिथे जाणार। या ठिकाणी आपण बघितलं तर दिव्या जी आहे ती दिव्या आता घराकडे निघालेली आहे आणि तिचं स्वागत होत आहे आणि या ठिकाणी ज्याप्रमाणे तिच्या स्वागतासाठी गर्दी झालेली आहे, घोंगाटा झालेला आहे, तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। पोलीस जे आहेत ते सगळ्यांना या ठिकाणी हटवण्याचा प्रयत्न सुद्धा करताना पाहायला मिळते। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, टीव्ही 9 मराठी, नागपूर।